नातेसंबंध संपवणारे घटक हे नात्याला टिकवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यासाठी प्रत्येक मुद्दा समजून घेतल्यास नातेसंबंध बळकट होण्यास मदत होऊ शकते. नातेसंबंधात दोघांनाही महत्त्व वाटणे गरजेचे आहे. एकाला सतत कमीपणा वाटत राहिला किंवा दुसऱ्याने आपला प्रभाव गाजवला तर नात्यात ताण निर्माण होऊ शकतो. त्यानंतर नातेसंबंध टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. बोलणे बंद झाले किंवा खुल्या मनाने संवाद होत नसल्यास गैरसमज वाढतात आणि नाते कमकुवत होते. याच्यानंतर नाते टिकवण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या जीवनातील गोष्टींबद्दल उदासीन राहिल्यास त्यांना आपल्या आयुष्यातील महत्त्व वाटत नाही, त्यामुळे जवळीक कमी होऊ शकते. याच्यानंतर एकट्याने निर्णय घेणे किंवा निर्णय प्रक्रियेत भाग न घेणे यामुळे एका व्यक्तीला दुय्यमत वाटते. नात्याचे आरोग्य टिकवण्यासाठी दोघांनीही निर्णय प्रक्रियेत सक्रिय असणे गरजेचे आहे. याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडीदाराला समजून घेण्यासाठी भावनिक पातळीवर उपलब्ध असणे गरजेचे आहे. हे नसेल तर नात्याला आधार मिळत नाही. जोडीदाराच्या आवडीमध्ये रस न दाखवणे, त्याच्या आनंदात सामील न होणे यामुळे नात्यात अंतर येऊ शकते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे नात्यात दोघांमध्ये समानतेचा भाव महत्त्वाचा आहे. एका व्यक्तीकडे जास्त सत्ता असल्यास दुसऱ्याला कमीपणा वाटू शकतो. त्यानंतर जोडीदाराच्या विचारांना किंमत न देणे किंवा त्यांचे अवमूल्यन करणे नात्याला तोडणारे ठरते. आणि यातील शेवटचे आणि महत्त्वाचे म्हणजे नातेसंबंधातील दोन्ही व्यक्तींनी एकत्र वाढले पाहिजे. जर एक जण पुढे जात असेल आणि दुसरा मागे राहत असेल तर हा असमतोल नात्याला हानी पोहोचवतो. या सर्व मुद्द्यांवर विचार करून त्यावर योग्य तो उपाय केल्यास नातेसंबंध टिकवण्यास मदत होऊ शकते. दोघांमध्ये विश्वास, संवाद आणि समज यावर भर दिल्यास नाते अधिक मजबूत होईल. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराचा विचार करा आणि त्याला योग्य तो मान